श्री स्वामी समर्थ. उद्या फाल्गुन संकष्टी चतुर्थी. प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांच्या यशासाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी करा एक गुप्त उपाय. नमस्कार मित्रांनो, उद्या आहे फाल्गुन महिन्यातील अत्यंत शुभ फलदायी अशी संकष्टी चतुर्थी. आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विघ्नहर्ता मानलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, उद्याच्या या चतुर्थीला एक असा गुप्त योग जुळून आलेला आहे जो तुमच्या मुलांचं नशीब पलटू शकतो आणि पतीच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर करू शकतो. अनेकदा आपण मेहनत करतो, मुलं अभ्यास करतात, पण यश हुलकावणी देतं. घरात सतत चिडचिड होते, पतीच्या नोकरीत अडथळे येत आहेत. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला असे 10 प्रभावी तोडगे सांगणार आहे जे कदाचित तुम्हाला याआधी कोणी सांगितले नसतील. जास्वंदाच्या फुलाचा एक असा चमत्कारिक प्रयोग जो उद्याच्या दिवशी केल्यास अशक्य गोष्टी शक्य होतात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. आणि माहिती आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संकष्टी चतुर्थीचं मुहूर्त सांगते, ऐका. 6 मार्च 2026. मित्रांनो, उद्या 6 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. शुक्रवारी आलेली ही चतुर्थी लक्ष्मी गणेश योगासारखी असते. चतुर्थी तिथी प्रारंभ 5 मार्च रात्री उशिरा, चतुर्थी तिथी समाप्त 6 मार्च रात्री. चंद्रोदय वेळ आहे 9:20 च्या सुमारास. उद्या उपवास हा चंद्रदर्शनानंतरच सोडावा, तरच त्याचे पूर्ण फळ मिळते. मुलांसाठी आणि पतीसाठी 10 प्रभावी तोडगे सांगते, लक्ष देऊन ऐका. उपाय पहिला, अभ्यासात प्रगतीसाठी. ज्या मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही त्यांनी उद्या बाप्पाला 21 दुर्वा अर्पण कराव्यात. पण त्या कशा अर्पण करायच्या? दुर्वांच्या जोडीवर थोडा शेंदूर लावून ओम गंग गणपतये नमः म्हणत अर्पण करा. बुद्धीची देवता बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात. उपाय दुसरा, नोकरीत हमखास यशासाठी. पतीला किंवा मुलांना नोकरीत बढती मिळत नसेल तर उद्या बाप्पाला गुळाचा नैवेद्य दाखवा आणि तो नैवेद्य गाईला खाऊ घाला. यामुळे कामातील अडथळे दूर होतात. उपाय तिसरा, जास्वंदाच्या फुलाचे गुप्त महत्त्व. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या उपायाकडे. बाप्पाला लाल जास्वंद प्रिय आहे हे सर्वांना ठाऊक आहे. पण उद्याच्या दिवशी जर तुम्ही 5 जास्वंदाची फुले घेऊन त्यावर चंदनाचा टिळा लावला आणि ती पतीच्या हाताने किंवा मुलांच्या हाताने बाप्पाच्या चरणी वाहिली तर राहू केतूचे दोष कमी होतात. जास्वंदाच्या फुलातील ऊर्जा नकारात्मकता शोषून घेते. उपाय चौथा, घरातील कलह थांबवण्यासाठी. घरात सतत भांडणं होत असतील तर उद्या संध्याकाळी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा. जर वाचता येत नसेल तर मोबाईलवर लावा. 5वा उपाय, आर्थिक वृद्धीसाठी. पिवळ्या वस्त्राचा चमत्कारिक उपाय, लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल किंवा अतोनात कष्ट करूनही आर्थिक चणचण भासत असेल तर हा उपाय नक्की करा. उद्या संकष्टी चतुर्थीला बाप्पाच्या चरणी 1.25 मीटर पिवळ्या रंगाचे सुती कापड अर्पण करा. त्या कापडावर मध्यभागी स्वस्तिक काढून त्यावर 1 सुपारी आणि 2 वेलायची ठेवा. पिवळा रंग हा समृद्धीचे आणि गुरुचे प्रतीक आहे, तर बाप्पा बुद्धीचा दाता आहे. पूजेनंतर हे कापड आपल्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा स्थिर वास राहील आणि धनाचे नवे मार्ग खुलतील. उपाय 6वा, आरोग्यासाठी. घरातील एखाद्या व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा कोणाला तरी जुनाट आजार सतावत असेल तर बाप्पाला श्रद्धेने 21 मोदकांचा किंवा 21 लाडूंचा नैवेद्य दाखवावा. मोदक हे आनंदाचे प्रतीक आहे. बाप्पाला हा नैवेद्य अर्पण करताना धन्वंतरी देव
आणि विघ्नहर्ता यांचे स्मरण करा. पूजा झाल्यावर हा प्रसाद आजारी व्यक्तीला आणि घरातील सर्वांना द्यावा. शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आरोग्यात झपाट्याने सुधारणा होऊ लागते, असा अनेक भक्तांना अनुभव आलेला आहे. उपाय नंबर 7. नकारात्मकता आणि दृष्ट काढण्यासाठी. अनेकदा आपल्याला वाटते की घराला कोणाची तरी नजर लागली आहे किंवा घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटते. अशा वेळी उद्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या मुख्य दरवाजावर कुंकवाने किंवा शेंदुराने दोन्ही बाजूंना मोठे स्वस्तिक काढा. स्वस्तिकाच्या 4ही बाजूंना 4 ठिपके द्यायला विसरू नका. हे स्वस्तिक केवळ चिन्ह नसून ते संरक्षणाचे कवच आहे. यामुळे घराबाहेरची कोणतीही वाईट शक्ती, नजर किंवा नकारात्मकता घराच्या उंबरठ्यात आत प्रवेश करू शकत नाही आणि घरामध्ये सदैव प्रसन्न वातावरण राहते. उपाय नंबर 8. कर्जमुक्तीसाठी. तृणहर्ता गणेश स्तोत्राचा सांगते, ऐका. कर्जाचा डोंगर वाढत चालला असेल आणि डोक्यावरचे ओझे कमी होत नसेल तर फाल्गुन संकष्टी चतुर्थीला तृणहर्ता गणेश स्तोत्र किमान 11 वेळा वाचा किंवा ऐका. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे आणि ते तृणातून मुक्त करण्यासाठी बनलेले आहे. स्तोत्र वाचताना गणपती बाप्पासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून ठेवा आणि संकटातून मार्ग दाखवण्याची विनंती करा. या उपायामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि अनपेक्षित ठिकाणाहून धनप्राप्ती होऊन तुमची कर्जमुक्ती लवकर सुटका होईल कर्जमुक्तीतून. उपाय नंबर 9. विवाह कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी. ज्या मुलामुलींच्या विवाहासाठी योग्य स्थळ मिळत नाही किंवा लग्नाचे बोलणे होऊनही एकेवेळी मोडते, त्यांनी उद्या बाप्पाला हळकुंडे किंवा 5 चमचे हळद अर्पण करावेत. गणपती बाप्पाला मंगलमूर्ती म्हटले जाते. ते सर्व मंगल कार्याचे अधिपती आहेत. बाप्पाच्या चरणी हळद अर्पण केल्याने पत्रिकेतील गुरुदोष आणि विवाहातील अडथळे दूर होतात. ही हळद पूजेनंतर सुरक्षित ठेवा आणि तेव्हा कधी लग्नासाठी बाहेर जाल तेव्हा त्यातील चिमूटभर हळदीचा टिळा कपाळाला लावा. यामुळे कार्य हमखास सिद्धीस जाते. मित्रांनो, हे उपाय खूप साधे वाटत असले तरी त्यांची शक्ती अफाट आहे. श्रद्धेने केलेला एक छोटासा बदलही नशीब पलटू शकतो. उपाय नंबर 10. तो गुप्त उपाय सांगते, लक्ष देऊन ऐका. आता शेवटचा आणि सर्वात प्रभावी उपाय. उद्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देताना एका तांब्याच्या तांब्यात थोडे दूध, अक्षदा आणि लाल जास्वंदाचे फूल टाका. हे अर्घ्य देताना तुमच्या मुलाचे नाव मनात घ्या. हा उपाय केल्याने मुलांची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. हा एक सिद्ध तोडगा आहे. मित्रांनो, हे उपाय श्रद्धेने करा. देव केवळ नारळ फोडल्याने प्रसन्न होत नाही, तर तुमच्या मनात असलेल्या भावनेने प्रसन्न होतो. एक आई म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करता तेव्हा त्या प्रार्थनेत प्रचंड शक्ती असते. मला खात्री आहे उद्याची ही चतुर्थी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येईल. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या उपायांचा लाभ घेता येईल. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगते, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून तुमची उपस्थिती दर्शवा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.